प्रधानमंत्री कार्यालय कधी पण दिली कोण जायचं माझं तर आज आम्हाला डिसिजन घ्यावं लागला तरी आम्ही सपोर्ट अपने बार एसोसिएशन हाय 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 अपनी बार एसोसिएशन हाय हाय अपनी बार एसोसिएशन हाय हाय आज म्हणून मला हा डिसिजन घ्यावा लागला. मित्रांनो प्लीज व्हिडिओ काढा. तुम्ही हा व्हिडिओ ऑनलाईन टाका. हाय हाय योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह. थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वतःला पेट्रोलनं पेटवून घेतलं. तब्बल 60% भाजल्याची भीती. गंभीर जखमी झालेल्या प्रकाश सावंत यांना तातडीनं उपचारासाठी मुंबईतील GT रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार सावंत हे सुमारे 50 ते 60% भाजल्याचे समजते. मुंबई उच्च न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 बाहेर आज 15 डिसेंबर खळबळजनक घटना घडली. प्रकाश सावंत नावाच्या व्यक्तीने स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यानं परिसरात एकच गोंधळ उडाला. ही घटना न्यायालय परिसरात घडल्यानं अनेकांची भंबेरी उडाली. घटनेनंतर उपस्थितांनी आणि सुरक्षा रक्षकांनी तत्काळ धाव घेत कोर्टने तसेच पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. कोकणातील एक मराठी माणूस प्रकाश सावंत न्यायाच्या शोधात दिल्लीपर्यंत जातो. कोर्टाच्या पायऱ्या झिजवतो. वर्षानुवर्षे न्यायाची भीक मागतो. पण शेवटी न्याय मिळत नाही आणि मुंबई उच्च न्यायालयासमोर तो स्वतःला पेटवून घेतो. हा आत्मदहन नाही, हा व्यवस्थेनं केलेला खून आहे. ज्या महाराष्ट्रासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 107 मराठी माणसं हुतात्मा झाली, त्या महाराष्ट्रात आज मराठी माणसाला जिवंत जाळलं जाते. अन्यायानं, दुर्लक्षानं, मौनानं. आज प्रश्न खूप साधा आहे. या महाराष्ट्रात मराठी माणसाचं काही अस्तित्व उरलंय का? दिल्लीची चाकरी करण्यात धन्यता मानणाऱ्या राजकारण्यांनो, मराठी माणसाच्या टाळूवरचं लोणी खाऊन आमच्याच वेदनांवर सत्ता उभी करणाऱ्यांनो, अजून किती मराठी माणसं जळणार आहेत? हा अपघात नाही, ही दुर्दैवी घटना नाही. हा लोकशाहीचा, न्यायव्यवस्थेचा आणि प्रशासनाचा दारुण पराभव आहे. आज प्रकाश सावंत जळाले, उद्या कोण आणि परवा आपण. मराठी माणूस शांत आहे पण तो मुका नाही, सहनशील आहे पण गुलाम नाही. आता तरी सावध हा मराठी माणसा. अजून किती दिवस स्वतःला जळू द्यायचं? योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह, मुंबई. मुख्य संपादक श्री प्रकाश दंडगव्हाळ, नाशिक.